तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये। तर आज काय आहे? पोलिओ। आणि आपण कुठे चाललोय? शाळेत। तर आज आहे पोलिओ, म्हणजे पोलिओ रविवार आहे आणि शरा अजून काही 6 वर्षाची झालेली नाहीये, त्याच्यामुळे तिला घेऊन आम्ही चाललोय पोलिओ बूथला। आज इंजेक्शन आहे। आज दोन देणार आहे। तोंडात आहे इथे। देणार आहे जोरात। दोन आहे, दोन। एक तोंडात देणार आहे। तोंडात इंजेक्शन असतं का? एक हाताला आणि एक पायाला इंजेक्शन आहे तुझ्या। दोन आहे। ओरडू नको, पाहता ते सगळे। ओरडती कशाला? छोटं पिल्लू आहे का तू आता? बरं बरं, त्याच्यामुळे उचलून घेतली, त्याच्यामुळे नाही का पळून जाईन म्हणून नानीने उचलून घेतली ना। बा नानी चिडवती तुला। नानीला का 4 इंजेक्शन? हा का घ्यायचंय ना? तुला काय उचलून घेतली? तू पळत असेल घरी, पळत ना म्हणून। बा पोलिओ घेतला? पोलिओ घेतला का त्याने? पोलिओ नाही घ्यायचा? शरा नौटंकी चालता येत नाही खाली? कशाला नानीला उचलून घ्यायला लावलं? शरा तू पेलेला आहे ना आधी पोलिओ? बाळा कडू वगैरे काही नसते, तू पेलेली आहे। दरवर्षी असतो। नको करू, चल गपचूप येऊन घ्यायचे। इंजेक्शन आहे ना? हाय। पोलिओ नाही, ते झाड आहे इथं बघ, बेंच काढून ठेवलेत शाळेतले। शरा ए शरा, उतर आता खाली, चलले नाटकं झाली तुझी। उतर। उतरू गार्डन आहे का पिल्लू? ते गवत बघ किती इथं, गवत बघ किती। इंजेक्शन नाहीये। अरे छोटी छोटी पोरं रडत नाही, जा फक्त प्यायचं 2। वडिलांचं नाव सांग। अरे पूर्ण नाव सांग शरा। मग कशाला घाबरती एवढी प्यायला? फक्त शू माग सर। 2 फोटो टाकणार हा टाकतात म्हणजे पी पी हे काय नाही होत। नाही नाही पाणी नाही। ते काय तुराट लागते? ती चिंच खाते का तू? चिंच आंबट मग त्या चिंच सारखं लागते, आंबट तुरट। समर्थ झालं का? तर पोलिओ घेऊन झालाय, पाहिलं ना? हे नोटंकी बघा, आमचं नोटंकी पिल्लू कसं नोटंकी करत होतं। शेवटी तिला धरून ठेवली पेल्यावर, त्याच्यामुळे मग ती आता नॉर्मल झाली। नाही तर कशी येण्यासारखी करत होती, नुसती इकडून तिकडं पळत होती। काय होत होतं शरा? कडू लागत होतं। कडू? चिंच कशी लागते? ते नाही लागत होते, गोड लागतं। मग शो कुठे चालली आहे? का स्केच आहेत की घरी? बरं बघ भेटतोय का? चल चला, भेटला ना? काय नाही, बाल संस्कार वर्गाला चालले ना सगळे। ताई तू पण जातीयस ना आता? बाय 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 बाय। कलर्स नाही घेतले दिव्या? नाही का ग? नाही. नक्की सांग शिव। बाय
सांगितलेलं काय सांगितलं होतं? ते ड्रॉइंगची कॉम्पिटिशन आहे. हळूहळू पडशील. फोन करायचा म्हणलं की नाही. स्केच आहे ना घरात ठेवून जा. असलं तर परत ये वाटलं. घर जवळ आहे, लांब नाहीये. रात्री 1 वाजता म्हणजे उठली मी, जाग आली, बघते तर नाही झालं ओपन. आज परत कर. म्हणजे हे डिस्कशन यांचं चाललंय लाडक्या बहिणी योजनेचा केवायसीचा फॉर्म भरायला. रात्रीच्या उठून करतात ते, पण तो काही सक्सेस होत नाहीये. सारखी करीत राहते. आणि ओटीपी आला तर ओटीपी पण येत नाहीये. आला तर आला नाही तर नाही. डायरेक्ट हाय ट्रॅफिक दाखवतात ना. हाय ट्रॅफिक दाखवलं. ए पेरू चोर इथं आम्ही चोरून आणलंय. चोरून खाण्यात मज्जा आहे. जाऊ दे, आज त्यालाच गरज नाही. जाऊ दे आता काय करणार ना. आता होतच नाही म्हणल्यावर काय करणार. मी पण तसंच केलं, मग काल झालं माझं अचानक भयानक. ते सारखं करीत राहायचं मग आपण मग तसंच करायला लागत. सगळ्यांनी त्याचं 2-3 वेळा आलं की दिवसभर बसलं सारखं केवायसी करतोय पण होत नाही. कुत्रा ओरडतंय. त्याला आली झोप. बरं चल आली चल. काऊ कुठं चालला? कुठं चालला? चला चला आता बाद झाला. नको चॉकलेट पण आली. चल गपचूप चल बाहेर. तू काच बंद करायच्या. काच बंद करतो लगेच तो का. त्याला ना हा त्याला मी घेईन ना म्हणून ते बटणे दाखवतो लगेच. खरंच करतोय. कोण नाही, बाबा नाही, कोण नाही. चल आम्ही पडला. चला आय नोटंकी. बाय बाय काय करतोय. चला थांब. तुला लेट होतंय, मग जा ना तू. तुला कोण थांबवली? चल सर किती लांब आहे ग मंदिर. कुठं कुत्रे काय म्हणतात. पेरू झाडावरून तोडून खाण्याची मज्जा आहे ना, ती विकत घेऊन खाण्यात नाहीये. आणि चला आय होप तुम्हाला आजचा आपला व्हिडिओ आवडला असेल. तर मंडळी तुम्हाला आजचा आपला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि हो व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.